विनंती आहे। प्रतीक त्यांची चर्चा सुरू आहे, नेक्स्ट गाणी कुठल्या गाण्यावरती ते नाचतील ती चर्चा सुरू होती। आणि चला या मॅचला पण लगेच सुरुवात करतोय। आजच्या रात्रीमधील ही महत्त्वाची मॅच आहे। चला आपण मॅचला सुरुवात करतोय। तिसाई यसीतून अश्विन स्मृती रियान शिलेबन बोरखार संघाने टॉस जिंकला। प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे समर्थ क्रिकेट क्लब विंधर्णे टीमला। आणि चला आता विनंती आहे, प्रेक्षक कुणी आतमध्ये जाणार नाहीयेत, प्रेक्षकांना विनंती आहे कुणी आतमध्ये जाऊ नका आणि लगेच सामन्याला सुरुवात करूया। पंचांचा ग्रीन सिग्नल आला या मॅच साठी। जिंकेल तो संघ आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल जिद्दी वॉरियर्स कणठवली टीमच्या विरोधात। बॅट्समन आहेत चेतन थली टीमचे कॅप्टन आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राइक एंड वरती निखिल घरत हा खेळाडू मैदानामध्ये आला। बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिले षटक घेऊन प्रभंजन परदेशी। हे सत्र संपल्यानंतर लकी ड्रॉ होणार आहे, त्यामुळे छोटी छोटी मुलं जी थांबलीत त्यांना मी विनंती करतोय फक्त अर्धा तास आणखीन थांबा, लगेच लकी ड्रॉ या ठिकाणी सुरू केला जाईल। गेम इज ऑन, करूया सामन्याला सुरुवात। बॉलिंग ट्रॅक वरती प्रभंजन परदेशी, त्याच्या समोर आहे चेतन थळी। पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवल्या। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागेल। मागची मॅच हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला जिद्दी वॉरियर्स कणठवली टीमनं। दमदार परफॉर्मन्स गोलंदाजीतून राहिलाय जिद्दी वॉरियर्स कणठवली टीमचा, त्यामुळे ही मॅच कोण जिंकेल याकडे लक्ष कणठवली टीमच्या समर्थकांचं देखील। आणि याच्यानंतर पुढची मॅच त्यांना खेळायची आहे। पहिल्या बॉलवरती एक सिंगल, 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये कितपत प्रवास करेल समर्थ क्रिकेट क्लब विंधर्णे टीम। गोलंदाजी ट्रॅकवरती प्रभंजन परदेशी, पहिलं षटक तो हाताळतोय। पॉवर प्लेचे सत्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील, अंपायर सांगतात हाईट फॅक्टर इश्यू राहिला, उंच उडाला बॉल, त्यामुळे लेंथ मध्ये चांगल्या पद्धतीने रिलीज केला बॉल प्रभंजन परदेशीनं, परंतु उंची जास्त राहिली या बॉलवरती, त्यामुळे LBW चा धोका वाचलेत खेळाडू। रन्स मिळणार नाही, डॉट बॉलची होईल सांगतात। 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळतंय। निखिल घरत स्ट्राइक वरती बॅट्समन आणि त्याला साथ देतो टीमचा कॅप्टन चेतन। सोडलाय बॉल लेग स्टंपच्या कदाचित बाहेर जाणारा चेंडू आणि पंच देखील हे तेच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल। या मॅचचा आनंद घेत असताना संदीपजी पाटील सर जासईचे अंपायर संदीपजी पाटील यांचं देखील आगमन झालं। आणि ही एक इनिंग झाल्यानंतर लकी ड्रॉ सायकल भाग्यवान विजेत्याचं नाव आपण घोषित करू या इनिंग नंतर। तो मॅच कडे लक्ष वेधूया कारण ही महत्वाची मॅच आहे, दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई म्हणूया आपण आणि जिंकणं महत्वाचं राहील। टप्पा टाकलाय बॉल, पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय। आणखीन एक एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राच्या सायनं धाव फलकामध्ये आणखीन एकदा भर पडते आणि धावा झाल्या 2 एक्स्ट्रानं 3 धावा। आतापर्यंत 3 धावा धाव फलकावरती, कुठल्याही प्रकारचे विकेट्स नाहीये। तू लेनचा विचार केला तर प्रभंजन थोड्याशा चुका करताना पाहायला मिळाल्या। योग्य त्या नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल। यॉर्कर बॉल, पन्नाट वेग, परंतु दिशा पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर। आणखीन एक वाईट बॉल, तिसरा खराब चेंडू या ओव्हर मधला। थोडीशी लाईन लेंथ मध्ये बदल आपण वारंवार चर्चा करतोय। प्रभंजन परदेशी टाकीगावचा खेळाडू, वेगवान गोलंदाजीमध्ये नेहमीच तो माहीर राहिला, परंतु इथे लाईन मध्ये वारंवार चुका घडल्या, त्यामुळे एक्स्ट्रा रनचा सिलसिला चालूच आहे। तब्बल 4 धावा धाव फलकावरती। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। यावेळीचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समननं, लाईन चांगली आहे। बऱ्याच वेळानंतर हा डॉट बॉल आल्या, निर्धाव चेंडूची होईल सांगता। धाव फलकावरती 4 धावा। धाव फलकावरती जोडल्या गेल्यात। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार। क्लीन बॉल केलाय, दांडी गोल केले प्रभंजन परदेशीनं आणि पाठवलंय मैदानातून बाहेर निखिल घरत। बॅक टू पॅव्हलियन।
भारी त्यांची वेगळीच दुनियादारी ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत स्क्रीन वरती पाहताय MMB धाकटी जुई नेवर गिव्ह अप. पण या संघाकडे पाहिल्या तर कधीच हार न मानणारा हा संघ गेल्या काही वर्षांपासून चर्चेमध्ये आलाय आणि ज्या संघाचा प्रमुख खेळाडू रोहित घरत आहे, ज्याने खरं तर आज आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा दबदबा प्रस्थापित केलाय. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना धाकटी जुई संघासाठी योगदान देत असताना हा खेळाडू व्यावसायिक स्तराचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भूमिका साकारताना म्हणायला पाहिल्या बरेचसे खेळाडू या संघातील त्यांनी मात्र गावाचं नाव मोठं केलंय. त्यांना आपण स्क्रीनवरती पाहता एकजूट युनिटी काय असते ती खरं तर MMB धाकटी जुई संघाने अनेक स्पर्धांमध्ये दाखवले संयम. ते आपण फोटोज तुम्ही पाहता स्क्रीनवरती. धाव फलकावरती धावा लागले गेल्या 4 धावा 4 बॉलचा खेळ संपलाय. एक खेळाडू इथे देखील बाद झाला. प्रभंजन परदेशीचा भन्नाट वेग आता मात्र पाहायला मिळालाय. नवीन खेळाडू आलेत. ओ बैठक स्ट्रोक आल्या आल्या प्रहार केलाय बॉलला. लॉंग ऑफचा खेळाडू धावत सुटलाय. लाजवाब कॅच आवडली असेल तर टाळ्या उद्या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्ञानेश्वर ठाकूर कमालीचा कॅच पकडलाय आणि इथून दुसरा धक्का दिलाय समर्थ क्रिकेट क्लब विंदणे टीमला. अक्रुल पाटील झेलबाद. शक्ती भाई मातेच आयोजन अलग मंगेश भाई घरच आयोजन अलग. आता आवाज घुमणार एक ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग. जुईकरांची ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एक ग्रामपंचायत विंदणे. वा क्या बात मॅडी. लाजवाब कॅच पकडला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर ठाकूर पिंट्या हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ द नाईट म्हणूया आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक देखणा कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि मॅचचा आनंद घेत असताना इथून रोहनजी भोईर यांचे पिताश्री जनार्दनजी भोईर यांना आपण पाहू शकता जे एन्जॉय करतायत या मॅचला. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रत्येक प्रेक्षक थांबून राहिल्या स्पर्धेमध्ये. हीच तर खासियत आहे या स्पर्धेची. कौस्तुभ जोशी नवीन खेळाडू मैदानामध्ये येत आहेत. विंदणेचा हा देखील खेळाडू आहे. नॉन स्ट्राईकला देखील विंदणेचा चेतन थली टीमचा कॅप्टन आहे. पण तो प्रभंजन काय कमाल केले गोलंदाजीमध्ये. आपलं कार्य त्यानं साधलंय. अगदी टेस्ट क्रिकेटची गोष्ट इथे पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल आणि या षटकामध्ये फक्त प्रभंजनने धावा दिल्या 4, ज्यामध्ये 3 वाईट बॉल जरी असले तरी अवघ्या 4 धावा. त्यामुळे टाळ्या व्हायला हरकत नाही प्रभंजनसाठी देखील. आणि 2 खेळाडू या ओव्हरमध्ये त्यानं बाद केलेत. शक्ती भाई म्हात्रे आमचा मंगेश भाई घरत आमचा. मान आहे त्याच्या शब्दात दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. शक्ती भाई म्हात्रे माजी सरपंच धाकटी जुई गावाचा. मंगेश भाई घरात उपसरपंच. A1 क्वालिटीची जोडी तुम्ही पाहू शकता आणि त्यांचं संगीत टायटल सॉन्ग या स्पर्धेचं ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग पर्व 2 आणि ज्याच्यावरती 8 गावाच्या प्रत्येक प्रेक्षकांना गर्व राहिलाय अशी अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवतोय. आज 3री रात्र आणि उद्या मात्र या स्पर्धेची शेवटची रात्र असेल. आता उद्या मात्र स्पर्धा ठीक 4 वाजता सुरू होईल. मंचावरती आपण पाहताय खरं तर आमच्या सुप्रसिद्ध लावणी कलाकार दिव्या कदम मॅडम यांचा बिग फॅन दीपेश घरत बुम बुम यांचे आगमन. वेलकम, स्वागत आहे. चला मॅच कडे जाऊया. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज सज्जन मोकला खेळाडू आला. पहिला बॉल सोडला बॅट्समन चेतन थली हा खेळाडू आणि त्याच्या सोबतीला कौस्तुभ. डावासमोर प्रचंड अडचणी वाढल्या. डावाला पुढे न्यायचं या गोष्टीने चांगला संघर्ष करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना. इथे आतापर्यंत चांगलं कमबॅक राहिलं. प्रभंजन परदेशीचं आपण विशेष कौतुक करू. आणि टीमचा कॅप्टन सज्जन अगदी फार कमी गोलंदाजी करताना आपण सज्जनला पाहिलं असेल. तो आज कर्णधार आहे. मिस टायमिंग बॅटची एज लागली. मागे उडालाय बॉल आणि टीमचा कॅप्टन समर्थ विंदणे टीम चेतन थली झेलबाद.
शक्ती भाई म्हात्रे आमचा, मंगेश भाई घरात आमचा, मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंधन प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंधन प्रीमियर लीग हाय धाकटी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ज्यांना तुम्ही ऑन दी स्क्रीन पाहता, शक्ती बालकृष्ण म्हात्रे माजी सरपंच, आणि ज्यांनी सूचित केलं की पुढल्या वर्षी आम्हाला उरण प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्याचा मान दिला, तर या स्पर्धेमध्ये तब्बल 4 व्हीलर बाईक आणि टोटल 2 बाईक आणि त्याचबरोबर 5 सायकल या गोष्टी पुढल्या वर्षी जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार देखील असतील शक्ती बालकृष्ण म्हात्रे, आणि स्पर्धा डे नाईट असेल. स्क्रीनवरती तुम्ही पाहता माजी सरपंच शक्ती म्हात्रे ज्यांच्या नावाची डंका वाजवणारी ही स्पर्धा समस्त रायगड मध्ये स्पर्धेचा बोलबाला. आणि सध्याच्या घडीला कॅमेरामॅन बनलेत कांचनजी पालकर, जगदी कॅमेरामॅनची भूमिका. नवीन खेळाडू आहेत जयंत देवरुखकर, हा खेळाडू मैदानामध्ये आला. 4 वरती 3 अशी दयनीय अवस्था करून ठेवल्या, बॅटिंगचं कंबरड मोडून टाकलं. खराब परफॉर्मन्स समर्थ विंधने टीम, कौतुक करूया आपण अश्विन स्मृती बोरखा टीमचं. इथे देखील चांगला बॉल आहे, लाऊडली अपील. थोडेसे नाराज पाहायला मिळाले गोलंदाज सज्जन, तिकडे मागून जोरदार अपील झाली आणि इथून डॉट बॉलची सांगता. निर्णयावरती थोडेसे खुश नव्हते सज्जन, परंतु चला पंचांचा निर्णय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हा बॉल वेगवान चेंडू, अंपायर साइड फॅक्टर इश्यू सांगितलं आणि इथून डॉट बॉलची सांगता. चला पाणी घेऊन जा. 12वा खेळाडू लगेच मैदानामध्ये जा पाणी घेऊन. आमच्या धाकटी जुई गावाची चिंबारी आमच्या धाकटी जुई गावाची चिंबारी येथे हाकेला आमच्या धाव, येथे हाकेला आमच्या धाव. तिच्या कृपेने सुखी आहे हा आमचा धाकटी जुई. 4 वरती 3 खेळाडू बाद. नवीन खेळाडू जयंत देवरुखकर आणि त्याच्या समोर सज्जन मोकलची दमदार गोलंदाजी. फुल टॉस दिलाय आणि फुल टोल वसूल करणारा दमदार फटका. बॉल चाललाय डिप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. षटकार. ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंधनेची, प्रीमियर लीगचं आयोजन केलं धाकटी जुई संघाने. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची, आता जाईल तिथं चर्चा. जयंत देवरुखकरच्या बॅट मधून षटकार आल्या. कमालीचा स्ट्रोक होता. फुलटॉस बॉल वरती आक्रमण केलं, कमी गतीने टाकलाय, पिक केलं बॉलला. लंगोनचा खेळाडू आलाय डाऊन दी बॉल. आणखीन एक धक्का तिथून विंधने टीमला. बॅट्समन जयंत देवरुखकर बॅक टू पॅव्हेलियन. सुखी आहे हा आमचा धाकटी जुई गाव, तिच्या कृपेने सुखी आहे हा आमचा धाकटी जुई गाव. बघा लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेतो आपला रायगडचा हार्दिक पांड्या, मिस्टर ISPL विश्वजित ठाकूर. 10 वरती 4 खेळाडू बाद. नवीन खेळाडू आलेत प्रशांत नवाले. प्रशांत नवाले बॅट्समन आलेत. कांचनजी योगेश भोईर या टीमचा हुकमी एक तो अद्याप मैदानामध्ये आला नाहीये. ज्या खेळाडूवरती नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात, 2 मॅच मध्ये 0 वरती बाद झालाय तो, म्हणून थांबवलाय त्याला. या मॅच मध्ये कदाचित तो धावा काढू शकतोय. इथे आणखीन एक बॉल स्टंप वरती चालला होता, बॉलला थांबवलं प्रशांत नवाले. हा खेळाडू 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती.
सावली अवली बोरघरच्या लोकांना गो भोल्या भाविकांना सावली बोरघरच्या लोकांना गो भोल्या भाविकांना आई तुझा देऊळ कोणी बांधिला गो आई तुझा देऊळ कोणी बांधिला बांधिल बोरघरच्या लोकांनी गो भोल्या भाविकाने बांधिला बोरघरच्या हॅलो ग्रुप ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना आणखीन एक छोटे ठाकूर मिस्टर अभिजित ठाकूर ते देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. इथे धाव फलकावरती 10 वरती 4 खेळाडू आणि कांचनजी पालकर आमच्या सोबत जोडले गेले. ते आम्हाला सांगतायत की काही दिवसा अगोदर वडारी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये योगेश भोईर धाकटीजू यानं 21 बॉल मध्ये 70 धावा काढल्या होत्या. ही नॉट आउट राहिले होते. ही माहिती आम्हाला कांचनजी पालकर देताना पाहायला मिळाले. राकेश गरत कंठवली यांच्याकडून पारितोषिक आले. प्रशांत नवाळे प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. इथे खडतर प्रभास सुरू आहे. 10 वरती 4 उडवलेत. नवीन गोलंदाज झाले प्रभंजन परदेशी ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू बाद केले, फक्त 4 दिल्या होत्या. परफेक्ट यॉर्कर असोपनीय प्रशांत अगदी प्रभंजनच्या विरोधात कौस्तुभ आणि त्याच्या सोबतीला प्रशांत नवाले 2 बॅट्समन आहेत. तो पूर्णपणे रोखून ठेवल्या. संघासमोर पूर्ण दबाव वाढवल्या. 10 वरती 4 खेळाडू आतापर्यंत बाद केलेत. प्रभंजन परदेशीचा पुढचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. आमच्या समेत स्कोरिंग करतायत मनीषजी घरत. उत्तमरित्या त्यांनी आज या रात्रीमध्ये चांगली साथ दिली. त्यांचा देखील विशेष आभार. संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंटची टीम, डीजे मॅडी, आमचे ऑफिशियल अंपायर्स आणि आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही रोशनजी पाटील सर तारा आणि रोशनजी पाटील सर शिरवली या 2 व्यावसायिक दर्जेदार समालोचकांचा आवाज ऐकताय. आज तिसरी रात्र आणि उद्या देखील या स्पर्धेमध्ये नामांकित कॉमेंटेटर्स पुन्हा एकदा जोडले जातील. ओ इथे चांगला बॉल आहे. पडल्यानंतर बाउन्स झाला बॉल. टेकअप चांगल्या पद्धतीने विकेट किपरने जज केलं बॉलला. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजांची दादागिरी राहिले. मागील काही मॅच मध्ये, मागील 2-3 मॅच पाहायला गेला तर रन्स फार कमी बनतात. याचं कारण राहिले चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि ती गोलंदाजी सध्याच्या स्थितीला प्रभंजन परदेशी यांची आपण पाहू शकाल. आणखीन एक चांगला बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल. किती प्रेशर वाढवलंय, किती दबाव निर्माण केलाय, अडचणी पूर्णपणे निर्माण केल्यात. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर. कौस्तुभ जोशी 4 बॉल खेळलाय आणि 4ही बॉल तो डॉट खेळलाय. एकही धाव त्याच्या बॅट मधून आली नाहीये. कर्णधारांना अगदी प्रमोट केलं लवकर. या दरम्यान रातो के कातील प्रांजल वाणी दिघोडे सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आपण करूया स्पर्धेच्या वतीने. 2.3 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 11 धावा. क्लीन बोल्ड, दांडी गुल. 5 बॉल मध्ये 0 काढल्यात कौस्तुभ जोशीने आणि इथून आणखीन एक धक्का लागलाय समर्थ क्रिकेट क्लब विंदणे टीमला. बॅट्समन क्लीन बोल्ड. भोईर बुम बुम मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सलग 2 षटकार मारले तर रोहन भोईर आणि शुभम यांच्या वतीने तब्बल 10,000 आणि जर का 6 बॉल तो मैदानामध्ये खेळला तर आमचे मंगेशभाई गर्द यांच्या वतीने तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज. राहुल भाई यांच्याकडून देखील 1000. क्या बात आहे. भरपूर पारदर्शक. 6 बॉल तुला खेळायचा मैदानामध्ये. मागील जे संगीत तुम्ही शिमग्याचं ऐकलं त्याची फरमाईश केली होती मंगेश मधुकरजी घरत यांनी, जे स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. हॅलो, तर या दरम्यान आदरणीय अमरजी पाटील साहेब सुप्रसिद्ध उद्योजक विंदने यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती सर पण या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक अमर पाटील साहेब विंदने यांच्या ठिकाणी आगमन. सहर्ष उर्वरित शेवटच्या 14 बॉलचा खेळ राहिलाय. 5 खेळाडू. अर्धा संघ बाद झाल्यानंतर योगेश भोईरला खेळपट्टीवरती उतरण्याची संधी दिली. 7व्या क्रमांकावरती तो आला. घरच्या क्रीडांगणामध्ये आज हवा तसा परफॉर्मन्स योगेश भोईर देऊ शकला नाही. ज्या ताकदीचा खेळाडू आहे
आणि इथून आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हर नंतर पाणी 12 खेळाडू तयारीत राहा. फक्त आणि फक्त 11 धावा. प्रत्येक षटकारासाठी दिव्या मॅडमचा डान्स होईल. योगेशच्या प्रत्येक षटकारासाठी. इथे आणखीन एक डॉट बॉल आणि अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चला अंपायर्स टीव्ही अंपायर्स कडे मागणी केली. नक्की बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलं. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे आणि त्याची मागणी केली. चला थर्ड अंपायर्स टीव्ही अंपायर्स स्क्रीनवरती पाहतील या बॉलला. बंटी यो आदित्य याच्याकडून आणखीन पारितोषिक आहे. यस इथून फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल होईल सांगता. योगेश बोईरसाठी आणखीन पारितोषिक. आदित्य घरत बंटी यांनी पारितोषिक लावले. योगेशनं रिव्हर्स षटकार मारला तर 1,500 रुपये मिळतील. 12 खेळाडू लगेच जा. प्रभंजन परदेशी यांनी फक्त एकच धावती देखील वाईटच्या स्वरूपाने दिली. 2 षटक प्रभंजन यांनी हाताळली. 5 धावा फक्त खर्च केल्या आणि जवळजवळ 3 खेळाडू आपल्या 2 षटकांमध्ये त्यांना बाद केले. स्क्रीनवरती तुम्ही योगेश भोईर मालिकावीर बाईक त्यांना जिंकली होती तो दृश्य तुम्ही पाहू शकाल. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल योगेश भोईर आपल्या स्वप्नातील पहिली बाईक उरण प्रीमियर लीगची बाईक आहे आणि त्याच्यावरती तुम्ही योगेश भोईरला पाहता. प्रचंड ताकदीचा खेळाडू आहे परंतु आज तो परफॉर्मन्स योगेशचा घडला नाहीये. त्यामुळे जरूर आपण चर्चा करतोय. थोडासा नाखुश तो देखील आहे कारण त्याच्या बॅट मधून रन्स आले नाहीयेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये फक्त 11 धावा. उर्वरित शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती 5 खेळाडू बाद 11 धावा. गोलंदाज झालेत प्रथमेश घरत. धाकटीजीचा गोलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. प्रथमेश घरत उर्फ कचरा हा खेळाडू आणि योगेश त्याच्या समोर स्टार खेळाडू आहे त्यामुळे ते बॅटल चांगलं रंगेल. प्रशांत नवाले डावकऱ्याचा बॅट्समन त्याच्या समोर प्रथमेश घरत हा गोलंदाज. चला मॅच कडे आता कॉन्सन्ट्रेशन करूया. फार मजा मस्ती करत आपण ही मॅच एन्जॉय करतोय. सेम दोघे स्टार आहेत मैदानावरती योगेश आणि प्रशांत. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. मधल्या फळीतील विध्वंसक खेळाडू. योगेश बोईर साठी आणखीन पारितोषिक वाढले. 20 धावा त्यांना काढल्या तर सनी घरत त्यांच्याकडून बेलापूरला त्याला पार्टी दिली जाईल. प्रथमेशने सलग 3 विकेट घेतले तर साहिल घर त्यांच्याकडून 2,000 पारितोषिक आले. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. बराच वेळ झाला धावा बनत नाहीयेत. 3 ओव्हर मध्ये फक्त 11 होत्या. प्रथमेशनं व्हाईट टाकल्या त्यामुळे रन्स एक्स्ट्रा मिळेल. धाव फलकावरती 5 खेळाडू बाद अवघ्या 12 धावा. या इनिंग नंतर लगेच लकी ड्रॉ होईल. साई मरीनचे मॅनेजिंग डायरेक्टर अक्षय भाई आणि अजय भाई यांच्या वतीने प्रथमेशला सलग 2 विकेटसाठी 2,000चं कॅश परत आलंय. हा फटका चांगला बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. प्रशांतच्या बॅट मधून संघर्षमय चौकार. एक नवी संजीवनी देणारा चौकार. आकाश घरत धाकटीजू यांना आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती या. आकाश घरत धाकटीजू लगातार 2 विकेट्स घेतले तर प्रथमेश घरत याच्यासाठी अंकुर मोकल यांच्याकडून 2,000 रुपये. इथे क्लीन बोल्ड केलाय. डांडी गोल प्रशांत नवाले. क्लीन बोल्ड. प्रीमियर लीगा विंधण्याची प्रीमियर लीगचं आयोजन केलं धाकटीजुई संघाने. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची. आता या स्पर्धेचे मुख्य आयोजक मंगेश मधुकरजी घरत यांच्याकडून मॅडीच्या ऑपरेटिंग साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं.
16 वरती 6 खेळाडू बाद. पूर्णपणे खराब क्रिकेट. समर्थ क्रिकेट क्लब विंदणे टीम या अपेक्षा नव्हत्या, कारण चेतन थली स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर प्रशांतनं जरूर संघर्ष केला. एक चौकार त्याच्या बॅट मधून आला, परंतु शेवटपर्यंत कुणी थांबायला तयार नाही. खेळपट्टीवरती पार्टनरशिपची गरज होती. संयम या बॉलवरती प्रथमेश विकेट काढला तर साई मरीनचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय भाई यांच्या वतीने तब्बल 5000 कॅश प्राइज असेल प्रथमेश गरत या खेळाडूसाठी. उर्फ कचरा धाकटी जुईचा हा कचरा लगान मधला पण कचरा पाहिला, पण धाकटी जुईचा कचरा त्यासाठी पारितोषिक आलंय. अंकेश पाटील पाडा, प्रथमेश गरत कचरा. संधी आहे, विकेट येईल का? आणि आला विकेट. 5000 साई मरीनचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय भाई यांच्या वतीने प्रथमेश साठी आलेत. क्या बात आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीगा विंधण्याची प्रीमियर लीगचं आयोजन केलं धाकटी जुई संघाने. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. आता धन्यवाद. योगेश भोईरला सलग 2 षटकारासाठी रायगड टेनिस क्रिकेटचा सुपर डुपर स्टार अभिजित ठाकूर छोटे आणि प्रांजल वाणी यांच्या वतीने तब्बल 2000चा कॅश प्राइज झालाय. आणि याच दरम्यान आम्ही विनंती करतोय मोहनजी थळी यांना विनंती, आपण मंचावरती या. आणि पहा ग्रामपंचायत विंधणीची स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येकाला आम्ही विनंती करतोय जे उपस्थित आहेत, आपण अगदी अधिकाऱ्याने येऊ शकता मंचावरती. आपला प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी जरूर आमचे आयोजक करतील. इथे 16 वरती 7 धक्के दिलेत समर्थ क्रिकेट क्लब विंधणी टीमला. 16 वरती 7, 3.3 बॉलचा खेळ ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. प्रथमेश गरत हॅट्रिक पूर्ण करेल का? ओ चांगला बॉल, स्टंपच्या मागे बॉल सुटला जरूर, परंतु बॅकअप राहिला. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये आतापर्यंत. प्रथमेशनं फक्त 5 धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये आणि 2 खेळाडू या ओव्हरमध्ये बाद केलेत. फक्त आणि फक्त 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला मंदार भाई आमचे पोपट आणि सुब्याबाई आणि कोरडे भाई डान्स केलं तर 2000चा पारितोषिक असेल मंगेश भाई यांच्या वतीने. स्टेजच्या समोर तुम्हाला नाचायचं आहे. चला रेडी राहा सेलिब्रेशन साठी. इथे धावा मिळतात 2 आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या 18. 18 वरती 7. चांगली कामगिरी अगदी अश्विन स्मृती रियान शिलेवन बोरखा टीम. हॅलो अश्विन पाटील उर्फ कोरडे लवकर आताच खर तर टोकन घेतलाय तर सध्या फॉर्म मध्ये आहेत. व तो तुमचा डान्स आम्हाला बघायचा. डान्स कालचे हिरो प्रफुल मात्रे कालचे सुपर हिरो राहिले ते. डान्स त्यांनी कमालीचा केला. चला इथे टीव्ही अंपायर्स कडे डिसिजन पाठवलं व्हाईट साठी. यस हॅलो. तर या दरम्यान आमचे सर्वात भारी डान्सर गौतमी पाटील देखील त्यांच्यासमोर फिकी पडेल. ते आमचे भजाबाई यांचे तर आगमन. आता नक्कीच दिव्या मॅडम तुम्हाला तोडीच तोड आहे. आमचे भजाबाई त्यांचे तर आगमन. मॅडी एक मस्त या मॅच नंतर एक गाणं प्ले करा. भजाबाई आणि एका बाजूला असते आमचे दिव्या मॅडम. चला डॉट बॉल आहे, कारण एकच रिव्ह्यू होता तो गमावला अगोदरच, त्यामुळे रिव्ह्यू नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 18 शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कुणाला संधी दिली जाईल. चला शेवटचे 6 बॉल आहेत आणि तदनंतर तुम्हाला डान्स पाहायला मिळेल. दिव्या कदम मॅडम आणि लकी ड्रॉ देखील या ओव्हर नंतर होणार आहे. एका भाग्यवान छोट्या विजेत्याला ही सायकल मिळेल. बघा लकी ड्रॉ होताना सर्व आमची चिल्लर पार्टी स्टेजच्या खाली थांबायचं. ज्याचं नाव येईल त्यानेच वरती यायचं. गर्दी करायची स्टेज वरती, तर तुम्हाला बक्षीस मिळणार नाहीये. लकी ड्रॉ करताना सर्व आमचे जे छोटे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण स्टेजच्या समोर उभे राहा. ज्याचं नाव येईल त्यानेच वरती यायचं स्टेज वरती. अवघ्या 18 धावा 7 खेळाडू बाद झालेत आणि 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे बॅट्समन योगेश भोईर अद्याप खेळपट्टीवरती. चला शेवटच्या ओव्हरमध्ये तो तडाखा देईल का गोलंदाजांना. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन डाके मागच्या मॅचचे हिरो. 2 धावा देत 2 खेळाडूंना रोशन डाके यांनी बाद केला आणि तेच गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. आणि त्याच्या समोर आहे योगेश भोईर. विकेट साठी 2000 रुपये मंगेश मधुकर घरत यांच्याकडून रोशनजी डाके यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 2000 रुपये दिले जातील. शेवटचं षटक फक्त 18 बनल्यात. या ओव्हर मध्ये किती येतील याच्याकडे लक्ष राहिले विंधणीच्या समर्थकांचं.
बॅटची लागली एज, हर्ष उल्हास आणखीन एक धक्का दिला योगेश भोईर, आणखीन एक खेळाडू बाद. पावली गो मरुआई कोणाला पावली, साई कोणाला पावली गो मरुआई कोणाला पावली, पावली बोर घरच्या लोकांना गो भोल्या भाविकांना. योगेश भोईर 3 मॅच मध्ये 3-0 आणि राकेश चिर्लेकर देखील 3 मॅच मध्ये 3-0 आणि रोशनजी डाके यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. पहिली विकेट्स त्याने घेतले. मंगेश मधुकर जिगर त्यांच्याकडून पारितोषिक. योगेश भोईर पहिल्या मॅच मध्ये 1.5 दिवस, दुसऱ्या मॅच मध्ये 2.5 दिवस आणि तिसऱ्या मॅच मध्ये 3.5 दिवस असा प्रवास राहिलाय त्यांचा. विकेट हॅट्रिक साठी रोशनजी डाके यांच्यासाठी पारितोषिक आलं 5555 रुपये. ऋग्वेदा एंटरप्राइजेस विशाल पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतल्या तर 5555 रुपये. इथे पहिला खेळाडू बाद केलाय. नवीन खेळाडू आलेत. आणखीन एक चांगला बॉल, भाल बाल बचावलेत बॅट्समन. ऑल आउटचा धोका आता वाढलाय कारण 18 वरती 8 खेळाडू बाद आहेत आणि आता फक्त 2च खेळाडू आता राहिलेत त्यांना बॅटिंग करायची. आता इथे काय गोलंदाजांनी वापसी केली. पहिली मॅच पराभूत झाला होता अश्विन स्मृती, रियान्श 11 बोरकार, परंतु तदनंतर मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक मॅच आता ते जिंकत पुढे चाललेत आणि इथून जिंकले तर शेवटची मॅच कळतील. मिस टायमिंग या फटका हवेमध्ये राहिलाय. सज्जन पोहोचलाय बॉल पर्यंत. फक्त एक सिंगल, एका सिंगलनं तेवढा फरक पडणार नाहीये अश्विन स्मृती बोरकार टीमला. एका धावेने संघाची धावसंख्या 8 बाद 19 धावा. उर्वरित या ओव्हर मध्ये शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. फक्त 19 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकल्या समर्थ क्रिकेट क्लब विंदणे टीम कडे बॅट्समन चांगले होते परंतु आज या मॅच मध्ये हवा तितका चांगला परफॉर्मन्स देऊ शकले नाहीत फलंदाज. आठ खेळाडू बाद 19 धावा. उर्वरित शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपये मंगेश जिगर त्यांच्याकडून. आडव्या बॅटने खेळल्या ऑन साइडला. डिफेंड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. रनआउटची संधी आहे परंतु थ्रो चुकीचा पोहोचलाय. धावा मिळतील 2 परंतु पंच सांगतात 1 रन शॉर्ट आहे. अतिघाई आणि संकटात नाही त्यामुळे फक्त 1च धाव मिळेल. स्ट्राईकचे जे बॅट्समन आहेत त्यांनी नॉन स्ट्राईक वरती बॅट प्रॉपिंग क्रीज मध्ये कव्हर केली नव्हती त्यामुळे पंचांचं पहा किती तीक्ष्ण लक्ष आहे. पंचांच्या कामगिरीचं आपण कौतुक करूया. चांगलं लक्ष वेधलं अंपायर्सनं. अगोदरच निघाले बॅट्समन. बॅट अर्धवट टेकली होती त्यामुळे इथे फक्त 1च धाव. एका धावेने संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 20 धावा. कदाचित या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी स्कोर. अश्विन कोरडे आपण स्टेज वरती या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंदार घरत यांना देखील विनंती आहे. मंदार आपण देखील स्टेज वरती आपला देखील विशेष सन्मान आयोजक करतील. चल इथे आणखीन एक धक्का लागला. कॅच पकडली गेले सोमनाथ ठाकूरने आणि विकेट क्रमांक 9 बॅट्समन झेल बाद. आणखीन 2000 रुपयाचे मानकरी ठरलेत. रोशनजी डाकी तब्बल 4000 रुपये. मंगेश मधुकर घरत यांच्या माध्यमातून पारितोषिक. मरुआई कोणाला पावली, साई कोणाला पावली गो मरुआई कोणाला पावली, पावली बोर घरच्या लोकांना गो भोल्या भाविकांना. दीपेश घरत याच्याकडून पारितोषिक आहे. रोशन तांडेल षटकारासाठी 500 रुपये. षटकार मारले तरी 1000 रुपये. मंगेश घर त्यांच्याकडून पारितोषिक. रोशन साठी 1500 रुपये मिळतील या षटकारासाठी. लॉफ केल्या बॉलला डिप विकेटला. क्षेत्ररक्षकाचं लक्षच नव्हतं. सज्जन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याला ठाऊक नव्हतं की बॉल नक्की गेलाय कुठे. धावा मिळतात 2 आणि अशा रीतीनं पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टीम समर्थ क्रिकेट क्लब विंदणीची धावसंख्या फक्त 22 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 23 धावेची आवश्यकता. चला लकी ड्रॉ ओपन केला जाईल. सर्व छोटे प्रेक्षक समोर या व्यासपीठासमोर. एक भाग्यवान छोटा प्रेक्षक कोण असेल आपण लवकरच डिक्लेअर करणार आहोत. चला गर्दी कमी करा. स्टेज वरती एक चिठ्ठी काढली जाईल आणि ज्याचं नाव असेल तो मात्र आजच्या रात्रीमध्ये सायकल घरी घेऊन जाईल. चला स्क्रीन मध्ये दाखवा. स्वराज घरत नमापाडा. चला कोण आहे स्वराज?
स्वराज करत नवापाडा आहे का? स्वराज करत नवापाडा धावत या लवकर. चला चिठ्ठी दाखवा. जोरदार डाव द्या स्वराज गरज साठी. नवापाडाचा हा कदा छोटा प्रेक्षक आहे. स्वराज इकडे. तुला सायकल मिळाली, काय सांगशील? कसं वाटलं तुला सायकल भेटल्यावर? मस्त. आता ही सायकल घेऊन घरी असेल चालवत. काय सांगशील आमच्या दादांबद्दल ज्यांनी आज स्पर्धा भरवली, तुमच्यासाठी सायकल ठेवली? सायकल तुमच्यासाठी ठेवली आमच्या आयोजकाई शक्तीदादा आणि मंगेश दादा यांच्याबद्दल काय सांगशील? चला थँक्यू. आणि सायकल तुला भेटली. सायकलवर सर्वप्रथम कोणाला बसवशील? भावाला. एकदा जोरदार होत्या स्वराजसाठी. तो लक्की भाग्यवान प्रेक्षक राहिला छोटा. स्वराज करत दादा या आपण पुढे. चला फोटो घ्या. भावाला बसवेल तो. आणि 4,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं रोशनजी डाकी यांच्यासाठी. मंगेश मधुकर करत यांच्याकडून ते घेण्यासाठी रोशनजी डाकी या आपण मंचावरती. चला मंगेश आपण ते कॅश प्राइज देऊया. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. चला आता टॉस होणार नाही, पहिले मॅच कंप्लीट होऊ द्या अगोदर, नंतर टॉस होईल. चुकीची माहिती आमच्यापर्यंत आली. ही मॅच कंप्लीट होईल तेव्हा टॉस येईल. चला पंच आपण आपली जागा लवकर घ्या. या मॅच मध्ये जिंकणारा संघ शेवटची मॅच खेळणार आहे. त्यामुळे पुढच्या मॅच साठी जिद्दी वॉरियर्स कंठवली टीम तयारीत राहा. फक्त 23 धावेचा पाठलाग आहे. हॅलो हॅलो हॅलो. चला मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. फक्त कांचनजी 23 धावेचा पाठलाग आहे. त्यामुळे आज वेळेवरती स्पर्धा पूर्ण होईल यामध्ये तील मात्र शंका नाही. रात्रीचे 1 वाजलेत आणि याच्यानंतर फक्त शेवटची एक मॅच आहे. जिद्दी वॉरियर्स कंठवलीला ती मॅच खेळायची आणि इथून जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात 2 हात करेल आणि तिथून ती मॅच सुपर 4 साठी असेल. आणि बोरखार टीमचे जे खेळाडू आहेत प्रत्येक जण खुर्चीवरती खेळाडू कक्षामध्ये बसेल. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडून स्ट्रिक्टली वॉर्निंग आले. आयोजक आम्हाला सूचित करतात बोरखार टीमचे खेळाडू आपण वरती बसा, कुणी खाली बसू नका. या स्क्रीन वरती तुम्ही मंगेश मधुकर घरत यांचे मेवणे स्क्रीन वरती पाहताय. रुद्र हॅलो. स्मित मोकल मंचावरती उपस्थित आहेत. आमचे रमाकांतजी मोकल सर यांचे पुत्र स्मित मोकल यांचा आपण सन्मान करूया. चला फक्त 23 धावेचा पाठलाग आणि मॅचला करतोय आपण सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती अक्रुल पाटील पहिले षटक हाताळण्यासाठी आले आणि बॅट्समन आहेत सज्जन मोकल.
अक्रुल पाटील तयार, बॅट्समन सज्जन मोकल. हे बॅटल पाहू शकाल तुम्ही. गोलंदाज तयार. लॉफ केल्या बॉलला हलक्या त्याने मिडॉनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. पण लकी भाग्यवान विजेते आज सायकल घेऊन आता घरी चाललेत. चांगली रात्र त्यांची राहिली आणि त्यांनी सायकल जिंकली. थांबून राहिले होते. प्रत्येक रात्रीमध्ये सायकल. उद्या देखील प्रेक्षक तुम्ही यायला विसरू नका. उद्या अगदी लकी ड्रॉ, सायकल, बाईक, आईवा कॅच, क्लीन बोल्ड, डांडी गुल. जरी धावा कमी असला तरी देखील संघर्ष आम्ही जरूर जारी ठेवू. आणि पहिला धक्का दिलाय सज्जन मोकल. बॅक टू पॅव्हिलियन. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. सारे खेळाडूंची किमया न्यारी, त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. परफेक्ट पिचिंग हा बॉल पाहायला मिळाला. अगदी 3 स्टंपच्या समोर आणि क्लीन बोल्ड केलाय. ते म्हणजे बॅट्समन सज्जन मोकलला. पहिला धक्का दिला अश्विन स्मृती रिया ईशांक 11 रियान 11 बोरखा टीमला. शून्यावरती एक खेळाडू बाद. नवीन खेळाडू सुरेश इथून रोशनजी डाकी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. दीपक पाटील आणि संदीप पाटील यांच्याकडून जासईचे अंपायर्स आहेत. त्यांच्याकडून पारितोषिक आले रोशनजी डाकी यांच्यासाठी. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज रोशनजी डाकी यांना दिलं जाईल. अगोदर त्यांनी 4000 रुपये कॅश प्राइज जिंकलं. मंगेश मधुकर घरत यांनी जे पारितोषिक लावलं होतं आणि ते पारितोषिक आय थिंक नशीब सालवी घेऊन देखील गेले. इथे आणखीन एक डॉट बॉल. धावांची गरज हवी होती. 23 धाव संख्येचं फक्त टार्गेट आहे. तरी देखील चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. गोलंदाज अक्रुल पाटील या टीमचा एकमेव असा गोलंदाज आहे ज्यांनी इम्प्रेस केलंय या मॅच मध्ये. लॉफ केल्या बॉलला फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू आला बॉल खाली आणि इथे पकडला जाईल कॅच. विकेट क्रमांक 2 रोशन डाकी झेलबाद. भाई मात्रेच आयोजन अलग. हे लागतात एक मंगेश भाई घरच आयोजन अलग. हॅलो पण नक्की काय घडले अंपायर्स? चला बॅट्समनला का थांबवले? नक्की काय घडले? कृपया थोडी शांतता राखा कारण योग्य तो निर्णय अंपायर्स आपल्यापर्यंत पोहोचवतील. नक्की क्रीडांगणामध्ये घडले काय हे आपण जरूर काही क्षणामध्ये आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू.
इट्स अ नो बॉल. मॅच मध्ये टोटल अंपायर्स 12 खेळाडू होते, त्यामुळे हा निर्णय. कॅप्टन ही चुकी केली, कर्णधारनं मोजलेच नव्हते खेळाडू. नक्की 11 खेळाडू असायला हवे होते आणि इथे 12 खेळाडू. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूंनी ओळखलं की टोटल 12 खेळाडू खेळतात, त्यामुळे पंचांकडे त्यांनी लगेच निर्णय कळवला आणि इथून पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. एक वरती एक खेळाडू बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अक्रुल पाटील. यॉर्कर बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चाललाय, रन्स मिळेल इथे देखील एक. सचिन गायकवाड यांना विनंती आपण मंचावरती या. धावा मिळतात इथे टोटल 2 धावा. 5 स्टंप माईक आहेत आणि खेळाडू काय बोलतात ती चर्चा इथपर्यंत पोहोचते. ती संकल्पना कांचनजी पालकर यांची राहिली. स्टंप माईक या गोष्टी व्हायला हव्या होत्या आणि अगदी एक वेगळ्या दर्जाचं आयोजन. यस 24 इथे मागे उडाला बॉल, कॅच पकडला गेला आणि आणखीन एक धक्का. रोशन डाके बॅक टू पॅव्हेलियन. यावर्षी संकल्पना आपण पाहतोय, यावर्षी स्टंप माईक आहे आणि जर पुढल्या वर्षी उरण प्रीमियर लीग स्पर्धा जर आयोजकांना मिळाली तर स्टंपला माईक या वर्षी, पुढल्या वर्षी माईक प्लस कॅमेरा देखील पाहायला मिळेल. ती जिम्मेदारी कांचनजी पालकर घेतील. स्टंपला देखील कॅमेरा राहील पुढल्या वर्षी. आणि जर उरण प्रीमियर लीगचं पुढचं पर्व शक्ती म्हात्रे यांना जर मिळालं तर डे नाईट ती स्पर्धा असेल आणि डे नाईट स्पर्धेमध्ये संपूर्ण प्रेक्षकांना मटणाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अगदी आमच्या आकाश पाटील विंदणे यांच्या माध्यमातून केली जाईल. पहा किती दर्जेदार ती स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन असेल. म्हणून मी सुरुवातीलाच उल्लेख केला की उरणचे प्रेक्षक म्हणत असतील की ही स्पर्धा शक्ती म्हात्रे, मंगेश गर्द यांच्याकडेच जाऊ दे. 4 व्हीलर बाईक, 4 व्हीलर कार, बाईक असतील, सायकल आणि प्रत्येक रात्रीमध्ये एंटरटेनमेंट. उरणचे खेळाडू देखील खुश होतील स्पर्धेमध्ये आणि सर्वजण म्हणतात की त्यांच्याकडेच आयोजन जायला हवं. चला इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अक्रुल पाटीलनं धावा दिल्यात. अवघ्या 3 आणि 2 खेळाडू या ओव्हरमध्ये बाद केलेत. प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहताय आणि ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. 3 रात्रीमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात या स्पर्धेमध्ये आणि उत्तमरित्या स्पर्धेचं नियोजन. अश्विन स्मृती रियांश 11 बोरखा टीम तेवढं देखील सोप्यात घेऊन चालणार नाही या मॅचला आणि सिद्धी वॉरियर्स कंठवलीनं मागील मॅच अशाच पद्धतीची जिंकून दाखवली, त्यामुळे इथे देखील तोच संघर्ष. चला कृपया थोडी शांतता राखा. 3 वरती 2 खेळाडू बाद झाले. तिथे रनआउटची संधी होती परंतु बॉल पकडू शकले नाहीत खेळाडू. रन्स मिळेल 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या 4 धावा. 2 खेळाडू बाद आहेत. मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 19 धावेची आवश्यकता. 23चा पाठलाग. जयंत देवरुखकर हा खेळाडू आला. तो धावांची आवश्यकता होती. कमीत कमी 40-45 देखील चालले असते या मॅच मध्ये. फक्त 23 धावा आहेत तरी देखील हार मानायला तयार नाहीये समर्थ क्रिकेट क्लब विंदणी टीम. आणखीन एक चांगला बॉल. ज्ञानेश्वर ठाकूर मागील मॅच मध्ये देखील तेवढा साजेसा परफॉर्मन्स देऊ शकले नव्हते परंतु आजच्या रात्रीमध्ये ज्ञानेश्वरने एक लाजवाब कॅच टिपला होता. परंतु इथे धावांची अद्याप गरज आहे. फिल्डिंगच्या रेस मध्ये देखील आपण ज्ञानेश्वर ठाकूर यांना जरूर पाहू शकता ज्यांना कार्बन कमाल कॅच धावत जाऊन तो कॅच पकडला. इथे पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल
गॅप मध्ये खेळलेत. लॉंग ऑफला चाललाय बॉल. खेळाडू तैनात द्या. रन्स मिळेल एक. ठाऊक आहे बोरखा टीमच्या खेळाडूंना एक एक धावेने देखील संघ पुढे जाईल. मॅच जिंकली जाऊ शकते आणि त्याच दृष्टिकोनातून आता बॅटिंग करतायत. आज अगदी खुश असतील रोशनजी डाके साहेब देखील, कारण त्यांनी हा संघ पुरस्कृत केला. जयेशजी डाकी, रमाकांतजी मोकल सर. चांगली संघाची बांधणी पाहायला मिळाली. गोलंदाजांची दहशत राहिली मागील सत्रामध्ये आणि ते फक्त काही अठ्ठाची आवश्यकता. फिरून खेळलाय, मागे पाठवलाय बॉल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकांनी आईवा कॅच सोडलाय. बॉल जाईल सीमा पार. षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चांगला फटका. लॉंग ऑनला पाठवला बॉल. खेळाडू योगेश भोईर. पकडला गेलाय कॅच. फलंदाज बाद. शक्ती भाई म्हात्रे आमचा, मंगेश भाई घरात आमचा. मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंदाने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंदाने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. एकोणीस बॉल आणि 12 धावेची आवश्यकता. कॅमेरामन ऋषिकेश त्या ठिकाणी जोडले आहेत. दिव्या मॅडम आज जोडल्या गेल्यात आणि त्यांना रात्रीमध्ये अगदी घरी ड्रॉप करण्यात. छकडेवाले राहुल घरत कालच्या रात्रीमध्ये देखील आज दिव्या मॅडम आहेत. चला इथे बॅकअप साठी होते खेळाडू. थ्रो केला नाहीये. रन्स मिळेल एक आणि अशा रीतीने आता समीकरण राहिलंय. येणारे 18 बॉल आणि 11ची आवश्यकता. आज बरेचसे चाहते पाहायला मिळाले दिव्या मॅडम यांचे, जे आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यामध्ये दीपेश घरत बिग फॅन. स्क्रीन तुम्ही पाहू शकता. स्क्रीनवरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रत्येक जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसतात आणि मॅचला एन्जॉय करतात. प्रेक्षकांची किती प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कौतुक करूया आपण या संपूर्ण लाडक्या क्रीडा रसिकांचं, जे रात्रीचे 3-4 वाजले तरी घरी जायचं नाव घेत नाही. एवढं प्रचंड प्रेम या स्पर्धेला दिलंय आणि हेच तर यश आहे आमच्या या स्पर्धेचं. जाऊया मॅच कडे, कॉन्सन्ट्रेशन करूया. आता समीकरण अगदी सोपं आहे. येणारे 18 बॉल आणि मात्र 11 धावेची आवश्यकता. तेवढा रस राहिला नाहीये, परंतु तरी देखील फाईट करायला हवी. प्रशांत नवाले हा जिद्दी खेळाडू आहे, तो हार मानणार नाहीये. त्याला ठाऊक आहे 1-2 विकेट्स आल्या, एक षटक आणखीन चांगलं आलं तर मॅच बनू शकते. 18 मध्ये 11ची आवश्यकता. फुल टॉस टाकलाय आणि आता या चौकाराने या मॅचची हवा काढली असं म्हणूया आपण. बॉल सीमा पार. 4 रन. फक्त 7 धावेची आवश्यकता. बॅकफुट वरती पुन्हा एकदा गेलेत आणि एक चांगला स्किलिंग स्ट्रोक. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक 4 रन.
चला तयारीत राहा दिव्या मॅडम. आणि या फटक्यानं सामना फिनिश झालाय आणि शेवटच्या मॅच साठी दाखल झालाय तो म्हणजे या ठिकाणी अश्विन स्मृती बोरकर टीम. आणि लगेच कॅप्टन धावत पडलेत या सज्जन मोकल आणि त्याच्या विरोधात वैभव पाटील, जिद्दी वॉरियर्स कंटवली आणि अश्विन स्मृती रियांश 11 बोरकर अशी आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. टॉस करू आपण आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रभंजन परदेशी ठरलाय. सामनावीर वेल प्लेड प्रभंजन, व्हेरी गुड बॉलिंग.